तर त्यांचं नेहमीच. आणि अजून काही सांगायचं असेल तर केबलची मागणी हे ते मी लगेच बोलून घेईल आत्ता लगेच, कारण MSCBकडे आमचं भरपूर काम असतं की आम्हाला केबल द्या सर, उघड्या केबल बसवून टाका पावसाळ्याआधीच्या. आणि नाही नाही, यादव साहेब हा विनोदाचा भाग झाला, पण यादव साहेबांच्या माध्यमातून खरंच खूप सहकार्य असतं. आपले वायरमॅन पण कधीही कॉल करा, कारण त्यांच्याविषयी तुमच्यापर्यंत आमच्या जे काही मत आहे ते पोचत नाही. आज या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांच्या चांगल्या कामाचं देखील कौतुक झालं पाहिजे. म्हणून नक्कीच आपले सर्व वायरमॅन आणि अधिकारी जे डिव्हिजन लेवलला आमच्याकडे काम करतात ते अतिशय सुंदर काम करतात. आणि याआधी मी एक पत्र दिलं होतं सर की जे हे या डिव्हिजनवर जो लोड होतो आहे त्यामध्ये ते डिव्हिजन थोडंसं तुम्ही दुसरं डिव्हिजन. धन्यवाद मॅडम, तुम्ही या क्रिकेट सामन्याच्या महासंग्रामध्ये उपस्थित लावली आणि खेळाडूंना शुभेच्छा दिला, तसेच या कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवली. पुन्हा एकदा तुमचे आभार, धन्यवाद. कॉमेंट्री. 11 धावा झालेल्या आहेत. तुर्बे धुरंदर्स. एका षटकात 13 धावां. चांगली सुरुवात केली आहे तुर्बे धुरंदर्स यांनी. यानंतर गोलंदाज मार्कवर येत आहेत भारत लोखंडे. रबालेरोचे भारत लोखंडे बॉलिंग मार्कवर आहेत. पहिल्या षटकात तुर्बे धुरंदर्स 13 धावा. पंचांचा व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा धाव सुद्धा घेतलेली आहे. विशाल यांचा दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. परत कॅचिंग पॉईंटला बॉल होता पण फिल्डर तिथं उपस्थित नाही आणि 4 धावा. हो हो, अतिशय वरती गेलेला चेंडू. भारत लोकांनी स्वतःच झेल घेतलं एक ऑन बॉल. हां हां झालं ना. स्वागत समारंभ. मी गायकर साहेबांना विनंती करतो की आपले कोपरखान्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सन्मान्य पोड साहेब यांचं स्वागत राहिलेलं होतं. मी गायकर साहेबांना विनंती करतो की पोड साहेबांना बुके देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कॅमेरामन.
यानंतर सिडकोचे सन्माननीय मिश्रा साहेब यांचं सुद्धा आहेत का? नाही आहेत? ठीक आहे. दसवडीकर साहेब यांचं सुद्धा इथं स्वागत बाकी होतं. मी गायकर साहेबांनाच विनंती करतो की त्यांनी सुद्धा दसवडकर साहेब यांचं बुके देऊन स्वागत करायचं आहे. दोन षटकात 24 रन झालेले आहेत. 1 विकेट तुर्वे धुरंदर्स. सरासरी 12 धावांची इथं सुरुवात केलेली आहे. 2 षटके 24 धावा तुर्बे धुरंदर यांचे. गोलंदाज मार्कवर येत आहेत दिनेश आणि मिलिंद फलंदाज. अतिशय सुरेख गोलंदाजी दिनेश यांची. दिनेश भोईर खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि त्यांनी विकेट घेतलेली आहे. मिलिंद यांची सुंदर गोलंदाजी दिनेश भोईर यांची. दोन षटकं 24 धावा. मिश्रा साहेबांचं स्वागत बाकी होतं. मी बोडे सरांनाच विनंती करतो की त्यांनी मिश्रा साहेब यांचं बुके देऊन स्वागत करायचं आहे. साहेब माने साहेब फोटो घ्या इकडे या सर. हॅलो. 26 धावा झालेल्या आहेत तुर्बे धुरंदर यांच्या. अतिशय सुरेख असा फटका. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. 28 धावा धावफलकावर. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. फ्री हिट दिलेला आहे. बघू फ्री हिटला काय रन येतात ते. आणि अतिशय उंच उडवलेला चेंडू आहे आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. 4 रन.
اللي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش ريصة يا اخي دوز دوز اللي خوش. आणतो किंवा निलेश बोला ना. हॅलो. स्कोरर किती झाले टोटल? 36 धावा झालेल्या आहेत. किती 39 धावा तुर्बे धुरस. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. कृपया पंचांकडे लक्ष ठेवा. किती आलं? 40. अतिशय उत्तम अशी बॉलिंग रबाय रोर्सकडून. खूपच चांगला अशा फटकार आणि हा कॅच मिस केलेला आहे. कॅच इथं अतिशय उत्तम अशी बॉलिंग पुकळे साहेबांकडून. श्री धनाजी पुकळे साहेब बॉलिंग करताना. अतिशय सुंदर असा बॉल आणि पुन्हा एकदा कॅच मिस केलेला आहे आणि चौकार. मंचावर श्रद्धा मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. मी कुंभार साहेबांना विनंती करतो की श्रद्धा मॅडमचं भोक्या देऊन स्वागत करायचं आहे. मॅडम पुढे या. या या. जी पुकळे पुन्हा एकदा एक नवीन बॉल घेऊन. फोटो
पुन्हा एकदा कॅच. आणि चौकार. इथंच घ्या. सन्माननीय आजचे या सामन्यांचे अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे साहेब, कार्यकारी अभियंता वाशी विभाग यांच्या हस्ते ऐरोली अव्हेंजर्स आणि MVP हंटर्स पुढच्या सामन्यांचा टॉस इथं होत आहे. कोण जिंकले? कोण जिंकले? ऐरोली अव्हेंजर्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतलेली आहे. पुढच्या सामन्यासाठी ऐरोली अव्हेंजर्स तुम्ही सुद्धा सर्व प्लेयर तयारीत राहायचं आहे. सामन्यांना अजिबात उशीर होणार नाही याची सर्व कर्णधारांनी दक्षता घ्यायची. सर्व खेळाडूंना विनंती आहे की टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपल्या इथं पाण्याची भरपूर व्यवस्था केलेली आहे. पाणी कंटिन्यू पित राहा. काही त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे आपण जाऊन यावे. आणि फर्स्ट एड बॉक्ससुद्धा इथं उपलब्ध आहे. काही त्रास कोणाला जाणवल्यास लगेच संपर्क करा. कृपया लवकरात मॅचला सुरुवात करायची आहे. बारावा खेळाडू, रवालेचा 12वा खेळाडू इकडे या लवकर. हो, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तुर्बे दुरनासच्या इथून. काय नाव आहे त्याचं? ओ, पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे.
जॉन्सन डिसूजा आणि भारत लोखंडे फलंदाजी मार्कवर. आणि गोलंदाज ओमकार तुर्बे धुरंधर यांचा. डिसूजाने अतिशय उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे आणि 4 रनसाठी चेंडू पाठवलेला आहे. DJ अतिशय सुंदर फटका जॉन्सन यांच्याकडनं. 1 रन. स्कोर 7 रन झालेले आहेत. 4 चेंडूत 7 धावा. फलंदाजी मार्कावर भारत लोखंडे. बघू आपल्या संघासाठी ते काय करतात. 51 धावाचं लक्ष दिलेलं आहे रबाले रोवर्सला तुर्बे धुरंधर यांनी. पंचाचा निर्धाव आणि व्हाईटचा इशारा दिलेला आहे. व्हाईट बॉल. यूट्यूबवर तुम्ही ही मॅच लाईव्ह पाहू शकता. लिंक आपल्या ग्रुपवर शेअर केलेली आहे. आणि एक षटकात 14 धावा रबाले रोर्स यांनी घेतलेल्या आहेत. एक षटकात तुर्बे धुरंधर यांच्या 12 धावा होत्या आणि रबाले रोर्स यांच्या एका षटकात पहिल्या षटकात 14 धावा आहेत. 51 धावांचं लक्ष आहे. दुसरी ओव्हर घेऊन येतोय. रुपेश दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर जॉन्सन रबाले वॉरियर्स रोवर्सचा. 14 धावा घेतलेल्या आहेत पहिल्या षटकात आणि पॉवर प्लेचा सुद्धा त्यांना फायदा झालेला आहे. कृपया सामना लवकरात लवकर खेळला जाईल याची दक्षता घ्या. रुपेश यांची गोलंदाजी आणि पहिला चेंडू नो बॉल दिलेला आहे पंचांनी. फ्री हिट असा हा चेंडू असेल. त्याचा फायदा जॉन्सन. हो दुसऱ्यांदा नो बॉल आहे आणि फ्री हिट कंटिन्यू राहील.
बदल हो, सुंदर असा फटका आहे आणि अतिशय चढ गोल 4 रन. हो. या ठिकाणी भारत लोखंडे हे धावचीत होत आहेत. पहिला विकेट जातोय रबाले रोअर्सचा. 21 रन, 1 विकेट. धावफलकावर 23 धावा, 1 विकेट. आणि अतिशय उंच गेलेला हा चेंडू बघूया. सामन्यांचे कॉमेंटेटर जिथं पण असेल त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर या. 4 रन. लवकरात लवकर डिसिजन घेऊन मॅच सुरुवात करावी.
हॅलो चला 12 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 12 बॉल मध्ये 22 धावा तुम्हाला करायच्या आहेत. एक चोख प्रत्युत्तर, एक चांगला सामना आपण पाहू शकाल. उष्णतेचं तापमान भरपूर आहे, त्यामध्ये हा सामना अगदी तापला गेलाय. चला 12 बॉल 22 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. एक फायटिंग स्कोर, एक बलाढ्यबान सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 12 बॉल आणि 22 धावा. वॉडा मॅच, काय सामना रंगलाय, सुपर डुपर मुकाबला. चला पंच कुंभार सर, जो काही निर्णय असेल लवकर या प्लीज विनंती करत आहोत. 12 बॉल आणि 22 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. एक फायटिंग स्कोर या मॅच मध्ये, एक चांगला लढा सध्या दोन्ही टीमने दिलाय. 12 बॉल 22 धावा तुम्हाला या मॅच मध्ये करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलाय. राजेंद्र आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉल 22 धावा. वॉडा मॅच, काय सामना रंगलाय, सुपर डुपर मुकाबला. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाही आहे. 12 मध्ये 22. पहिला बॉल, पहिलाच बॉल लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता 12 मध्ये 21. 12 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. काय सामना रंगलाय, सुपर डुपर मुकाबला. एका बंडचं पहाटला करायचं होतं. असं वाटलं होतं की सहज हा सामना जिंकेल, परंतु उत्तरार्धामध्ये काय लढा दिला या टीमने. 12-21. पहिला बॉल इथे उडवण्याचा प्रयत्न, कट केलाय. बॉल चालाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, टप्पा टप्पा निघालाय. ओ माय गॉड, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चाललाय. टप्पा टप्पा टप्पा, चल रे भोपळा टुणूक टुणूक. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, बॉल घेतली बाउंड्रीची भेट. रन मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार. झणझणीत आणि मार भावा खणखणीत. काय फटका टोकलाय, वा सुपर यार. बॉलर परत एकदा तयार. या वेळेला वाह, क्या बात है, कॉट बिहाइंड, वाह टिट फॉर टैट. ईट का जवाब पत्थर से, क्या बात है. तू शेर तो मैं सवा शेर. والله خوش ريسة. मीही तुझ्यापेक्षा कमी नाही आहे. वाडा चोख प्रत्युत्तर यार, हे असायला पाहिजे क्रिकेटमध्ये. एक चौकार खाल्ला, त्यानंतर पलटवार केलाय. वार का जवाब पलटवार से. वाडा सुपर मुकाबला. काय सामना रंगलाय. टीमची धावसंख्या 34 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 10 बॉल 17 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. 10 बॉल 17 धावा. मॅच अजूनही संपली नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही आहे. बॉल तयार, परत एक वेळा. 10 बॉल 17 धावा. ओव्हर द विकेट. इथे पाहू शकाल लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल. परत एकदा व्हाईट बॉल. वाघ जखमी झाला, तो आयुष्याला कंटाळत नाही, थांबतो, वे जाऊ देतो, परत एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही आहे. बॉल तयार. या वेळेला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय नोमा लँड मध्ये. सिंगल मिळाली, दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचा आहे. घेऊ की नको. सिंगल वर समाधान मानावं लागेल. वा वॉडा सुपर मुकाबला यार. एक एक धाबासाठी तुम्हाला लढावं लागेल. एक एक धाबासाठी तुम्हाला जीवाच्या आखांताने मेहनत करावी लागेल. 9 बॉल धाबा करायच्या 15 या मॅच मध्ये. 9 बॉल मध्ये 15 धाबांची आवश्यकता आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. इथे आक्रमण केला. आणखीन एक विकेट. कॉट बिहाइंड. डीजे डीजे डीजे. यस. बॅटर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. डॉट बॉलची सांगता होती. इथे चांगला फटका आहे. यावेळेला उडवलाय. फटका चांगला आहे. फाईन लेगला रिकाम्या जागा भरा आणि या 4 धावा माझ्या आणि माझ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड करा. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा
आणखीन एक झणझणीत बॉल आर पार बाउंड्रीच्या बाहेर. रणमीतील 4 येतोय चौकार. जे धाबा झाल्या 40. सामना अजून संपला नाहीये. क्या बात आहे. सामना अजून संपला नाही कारण मी अजून हरलो नाहीये. हे दृश्य सध्या दिसतोय. 7 मध्ये 11. 7 बॉल धावा करायच्या 11. काय सामना रंगलाय. पैसा बसूल मुकाबला. हृदयाची ठोके वाढवणारा मुकाबला. 7 मध्ये 11. यावेळेला चांगला बॉल आहे. रन मिळणार नाहीये. ओव्हरची झाली समाप्ती. स्कोर झालाय 40. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 40. 6 बॉल मध्ये 11 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. काय होणार, काय बिघडणार ऐकूया. एका संगीताने मन तल्लीन होतं असं मी ऐकलंय. आमच्या बरोबर आमचे डीजे मास्टर तुम्हाला सर्वांना तल्लीन केलाय. डीजे या. धावा तुम्हाला करायच्या आहेत. वडा सुपर डुपर मुकाबला. इथून कसा पलटवार होईल, यापुढे काय रणनीती असेल, यापुढचा गेम प्लॅन काय असेल हे पाहणं गरजेचं आहे. 6 बॉल मध्ये 11 धावा आता तुम्हाला करायच्या आहेत. आज महाराष्ट्र दिन आहे मित्रांनो. महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य दिव्य सोहळा सध्या साकार होतोय. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. 6 बॉल 11 धावा. विशाल आलाय बॉलिंग करण्यासाठी. उभा नंबर 4 मध्ये पहिला बॉल. इथे विशालचा पहिला बॉल लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल. परत एकदा व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22च्या नियमानुसार गोलंदाजाला दंडित केलाय. 6 मध्ये 10. 6 बॉल आणि 10 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. उष्णतेचं तापमान भरपूर आहे. त्यातल्या त्यात हा सामना तापला गेलाय. 6 बॉल मध्ये 10 धावा. आणखीन एक व्हाईट बॉल. दुष्काळामध्ये 13वा महिना. आधीच तुम्ही कर्जबाजारी आहात. उष्ण देतोय शेजारी पाजारी. इथून तुम्हाला पलटवार करावा लागेल. आता 6 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. काय सामना रंगलाय. थोडा सुपर मुकाबला यार. इथूनही कमबॅक होऊ शकते. बॉलर विशाल परत एकदा तयार. इथे पाहू शकाल फाईन लेगला निवडलाय. टप्पा टप्पा चाललाय. मिड विकेटला सिंगल मी इथे दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचंय. एकेरीला दुहेरीमध्ये. इथे पाहू शकाल 2 धावा. वाह क्या बात है. दोनों ही बल्लेबाजों ने आंखों इशारा किया. सिंगल को डबल में कन्वर्ट कर दिया. एकेरीला दुहेरीमध्ये दरवाजा उघडा आहे. दरवाजामध्ये घुसून चोरी होते. हे सध्या दृश्य मैदानात दिसतोय. आता 5 मध्ये 7. वाह वॉट सुपर मुकाबला यार. काय सामना रंगलाय. 5 बॉल 7 धाबा. इथे पाहू शकाल परत एकदा कट केलाय. यावेळेला ओ माय गॉड. ओ माय गॉड. टप्पा निघालाय. खराब क्षेत्ररक्षण. क्या बात है. जल्लोष चालतोय कोल्हापूर ते चिपळूण. जल्लोष चालतोय कोल्हापूर ते चिपळूण. मार भावा उचलून उचलून. फ्रीडची संधी आहे. काय गोलंदाजी केली. त्यावरती चढवलेला हल्ला कोण विसरेल. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. 2च बॉल झाले सर. थ्रू गोलंदाज बाद केला. विशाल तुम्हाला बाद केला जाईल. नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावा लागेल. थ्रो गोलंदाज आहे त्यामुळे आक्षेप घेतला गेलाय. 1च बॉल इथे झालाय. स्कोर झालेला आहे 49. आता 2 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. थ्रो गोलंदाज आहे त्यामुळे गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेलाय. यानंतर होणारा सामना
ऐरोली अवेंजर्स आणि MVP हंटर्स. ऐरोली अवेंजर्स आपण तयारीत राहायचं आहे फिल्डिंगसाठी. चला 2 धाबाची आवश्यकता आहे. आता 4 बॉल आणि 2 धावा, 51 धाबाचं टार्गेट. कशा पद्धतीने चेस होतोय इथे परत एकदा. ओ माय गॉड, आणखीन एक वाईट बॉल. दुष्काळात परत एकदा 13वा महिना, त्यात तुम्ही आधीच कर्जबाजारी आहात आणि परत शेजारी पाजारी, म्हणजे परत एकदा वाईट बॉल. आता एका धाबेची आवश्यकता आहे. सामना इथे बरोबरी सुटलाय आणि अखेर हा सामना इथे जिंकलेला आहे. 51 धावा या मॅच मध्ये तुम्ही चेस केलेला आहात. काय बॅटिंग केली, लाजवाब परफॉर्मन्स. डीजे या. ठरलेले आहेत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 51 धावाचं टार्गेट, त्यातल्या त्यात काय परफॉर्मन्स केलाय. जेडी चला कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच जॉन्सन डिसोजा मॅन ऑफ द मॅच. चला जॉन्सन जेडी, आपण या थोडी चर्चा मी तुमच्याही बरोबर करत आहोत. कारण मित्रांनो, तुम्ही कामाच्या निमित्ताने 365 दिवस तुम्ही व्यस्त असता, त्यातल्या त्यात क्रिकेट तुम्ही खेळायला आलात. एखादी